निजस्पर्शाने दूर होई अंधार। जैसा मुळांचा वृक्षासे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार। मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार। विद्यार्थी मित्रो, बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या टोटल कॉमर्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक पांचाळ GS आपले स्वागत करतो। आपण आमच्या महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वी मध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल प्रथमतः आपले मनस्वी अभिनंदन। पहा, या कोरोनाच्या संकटामुळे आपण वर्गामध्ये प्रत्यक्ष अध्यापन करण्यासाठी भेटू शकत नाही, महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाही। परंतु या आमच्या महाविद्यालयाच्या टोटल कॉमर्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याशी अशा प्रकारे ऑनलाईन संवाद साधणार आहोत आणि आपण आपल्या विषयाला समजून घेणार आहोत। मित्रांनो, माझ्याकडे इयत्ता 11वीचे पुस्तकपालन व लेखाकर्म आणि सचिवाची कार्यपद्धती हे 2 विषय अध्यापनाकरिता आहेत। या ठिकाणी आपण पुस्तकपालन व लेखाकर्माला अगदी थोडक्यात सुरुवात करूया। पहा, अतिशय व्यावहारिक असा हा विषय आहे। आपण तो व्यवहार्य दृष्टिकोनातून समजून घेतला तर आपल्याला हा विषय समजायला अतिशय सोपा आहे। पण या ठिकाणी आपण चॅप्टर नंबर 1 पाहण्याच्या अगोदर तुम्हाला व्हॉट्सअपला आपला जो कॉमर्सचा ग्रुप आहे त्यामध्ये आपण इयत्ता 11वीचा सिलेबस म्हणजे कमी झालेला सिलेबस जो आहे तो वजा जाता राहिलेला सिलेबस जो यावर्षी अभ्यासक्रमाकरिता आहे त्याची एक PDF फाईल सुद्धा पाठवलेली आहे। आपण त्याच्यावर एक रीतसर नंतर व्हिडिओ सुद्धा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी अनेक विद्यार्थ्यांचे फोन म्हणा किंवा अनेक विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला असणारे मेसेजेस की सर आपला सिलेबस कधी सुरू होणार आहे, त्याकरिता आपण या पुस्तकपालन व लेखाकर्माची आज थोडक्यात ओळख करून घेणार आहोत। पहा, पुस्तकपालन व लेखाकर्म, आता आपल्याला हा विषय नवीन असल्यामुळे या शब्दामध्ये थोडंसं एक प्रकारे उत्सुकता आणि कुतूहल लागून राहते की पुस्तकपालन म्हणजे काय। पहा, जेव्हा एखादा व्यापारी आपले व्यवहार एका पद्धतशीर नोंदवहीमध्ये लिहून ठेवत असतो त्याला थोडक्यात आपल्याला पुस्तकपालन असं म्हणता येईल, एक ढोबळमानाने। आणि लेखाकर्म म्हणजे काय, तर ते व्यवहार जे नोंदविलेले आहेत ते शास्त्रशुद्ध पद्धतीने खाते स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विस्तृत स्वरूपामध्ये लिहिणे, त्याची त्या घडलेल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद खात्या अंतर्गत करणे, याला आपण लेखाकर्म असे म्हणतो। या ठिकाणी थोडक्यात आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की पुस्तकपालन हे व्यवसायातील व्यवहार नोंदविण्याशी संबंधित आहे। मग व्यवहार कोणते, अर्थात व्यवहार आर्थिक व्यवहार, ज्या ठिकाणी मग ती व्यावसायिक संस्था असो किंवा आर्थिक व्यवहार करणारी एखादी आर्थिक संस्था असो, ज्या ठिकाणी वित्तीय म्हणजे पैशाचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणामध्ये घडतात, त्या ठिकाणी हे सर्व व्यवहार पद्धतशीरपणे नोंदवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते। एखाद्या व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करूया त्यावेळेस त्या व्यावसायिकाला आपल्याला नफा झाला की तोटा झाला हे सुद्धा जाणून घेण्याची एक प्रकारची उत्सुकता असते, नाही का। आणि त्याकरिता तो व्यावसायिक पुस्तकपालन व लेखाकर्माच्या साहाय्याने आपल्या व्यवसायामध्ये जे आर्थिक व्यवहार घडलेले आहेत या आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे नोंद ठेवून त्यावरून खाते तयार करून
तो आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती, आर्थिक आणि सांपत्तिक स्थिती एक प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बरं, या पुस्तपालन व लेखाकर्माचा उपयोग हा फक्त व्यावसायिकालाच होतो का? तर नाही. त्यामध्ये गुंतवणूकदार आले, ग्राहक आले, कर्मचारी आले आणि पर्यायाने आपलं सरकारसुद्धा. या सर्वांनाच आपलं पुस्तपालन व लेखाकर्म एक प्रकारे आर्थिक स्थिती परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि सद्यस्थिती कशा प्रकारची आहे याकरिता एक प्रकारे मदत करीत असतं. या लेखांकनाच्या उत्क्रांतीमध्ये म्हणजे याचा उगम जर आपण पाहायचा विचार केला तर त्या ठिकाणी भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये असणारे जे मंत्री होते कौटिल्य यांनी अगदी सुरुवातीला प्रथमतः अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले. आपल्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा कौटिल्य यांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी खाते सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधल्याचा संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी सापडतो. 12व्या शतकामध्ये थोडीशी आणखी यामध्ये उत्क्रांती झाली, थोडीशी प्रगती झाली आणि एखाद्या व्यवहाराच्या बाबतीत जमा आणि नावे अशा स्वरूपाचा देखील विचार होऊ लागला. इसवी सन 1494 मध्ये एक पुस्तपालनाच्या बाबतीत एक आमूलाग्र बदल झाला, कारण या वर्षामध्ये दुहेरी नोंद पद्धती विकसित करण्यात आली. दुहेरी नोंद पद्धती म्हणजे जो एखादा समजा व्यवहार घडला खरेदीचा, तर या खरेदीच्या व्यवहारामध्ये खरेदीदार आणि विक्रेता या दोघांच्याही दृष्टिकोनातून आर्थिक परिणाम काय होतात हे खात्याच्या स्वरूपामध्ये सुरुवातीला या ठिकाणी विचार केला गेला. त्यामध्ये 1494 मध्ये इटालियन व्यापाऱ्याने, ज्याचं नाव ल्युका दी बर्गो पॅसिओली असं होतं, त्यांनी ही द्विनोंद पद्धती, दुहेरी नोंद पद्धती, कारण जमा आणि नावे अशा दोन्ही प्रकारच्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही पद्धती होती. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एखाद्याला समजा एखाद्या किराणा दुकानदारानं आपल्याला एखादी वस्तू उधारीने दिली तर तो सहज काय म्हणतो, तुमच्या नावे मी एवढे रुपये लिहून ठेवलेले आहेत. म्हणजेच काय, आता आपण त्याचे तेवढे रुपयांनी देणेकरी झालो म्हणून तो काय म्हणतो, तुमच्या नावे, म्हणजे नावे आणि जमा. परत आपण पैसे दिले की तो काय म्हणतो, तुमचे पैसे जमा करून घेतले बरं का. म्हणजे आता तो काय म्हणतो, जमा म्हणतोय. सुरुवातीला काय म्हणत होता, नावे म्हणत होता. म्हणजे नावे आणि जमा अशा दोन्हीही पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला विचार केला गेला. आपल्याला माहिती आहे 19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीमुळे आता उत्पादनासाठी त्या ठिकाणी आमूलाग्र अशा प्रकारचे बदल झाले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जाऊ लागलं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन करणारे गट एकत्र आले. त्यांना संयुक्त स्कंद प्रमंडळे असं म्हटलं गेलं. आणि म्हणून या संयुक्त स्कंद प्रमंडळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तशा प्रकारचं लेखांकन सुद्धा तितकंच महत्त्वाचं समजलं गेलं. आणि म्हणून एक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अशा संयुक्त स्कंद प्रमंडळाला त्या ठिकाणी एकतर स्वतःचे हित आणि दुसरी गोष्ट त्या संयुक्त स्कंद प्रमंडळामध्ये म्हणजे त्या कंपनीमध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे या लोकांची गुंतवणूक सुरक्षित राहावी याच्याकरिता आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची आहे याचा सातत्यानं मागोवा घेणं, याचा सातत्यानं आढावा घेणं सुद्धा हे क्रमप्राप्त झालं, म्हणजे महत्त्वाचं वाटू लागलं. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपल्या लेखांकनाचं महत्त्व वाढत गेलं. 20व्या शतकाचा ज्यावेळेस आपण विचार करूया त्यामुळे 20वे शतक हे एक गतिमान शतक असं समजलं जातं, कारण या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रानं एक वेगळ्या प्रकारची गती पकडलेली होती. आता एक निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ त्या व्यावसायिकाकडे नव्हता आणि म्हणून त्या निर्णयाचं विश्लेषण करण्यासाठी
त्याला जी आर्थिक माहिती लागणार होती ही आर्थिक माहिती पुरविण्याचं काम आपल्या लेखांकनाकडून केलं जात होतं किंवा केलं जाऊ लागलं. एखादा मोठा व्यावसायिक आहे आणि त्याला एखाद्या ठिकाणी नव्याने एखाद्या व्यवसायाचा प्लांट म्हणा, नव्याने एखादा उत्पादक स्वरूपाचा व्यवसाय म्हणा सुरू करायचा आहे आणि अशा ठिकाणी त्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या बाजारपेठ असेल, त्या ठिकाणी गुंतवणूकदारांची उपलब्धता असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा असणारा कच्चा माल, या सगळ्यांचा एक सारासार विचार करून त्या ठिकाणी व्यवसाय स्थापन करायला पाहिजे किंवा नाही अशा प्रकारचा जो एक निर्णय घ्यावा लागत असतो, त्या ठिकाणी मात्र अशा प्रकारच्या पूर्वी झालेल्या आर्थिक व्यवहारांचं विश्लेषण करून तशा प्रकारचे निर्णय घेतले जाणं आवश्यक ठरू लागले. पुढे 21व्या शतकाकडे जसं जसं आपण येऊ लागलो त्या ठिकाणी मात्र आता व्यवसाय हे आत्मकेंद्रित न बनता ते एक सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करू लागले. आता सामाजिक जबाबदारी म्हणजे काय? व्यवसायांनी आता हे निश्चित केलं की आपण ज्या ठिकाणी या व्यवसायाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणाहूनच आपल्याला व्यवसायासाठी लागणारे सर्व घटक मिळणार आहेत. मग ते अगदी गुंतवणूकदारापासून, कच्च्या मालापासून, मजूर म्हणजे श्रमिक वर्गापासून ते ग्राहकापर्यंत, या सर्वांकरिता व्यवसायाने निश्चित केले की हे सर्व घटक जर व्यवसायाला समाजातून मिळत असतील तर व्यवसायाचं सुद्धा या समाजाप्रती काहीतरी देणं आहे. आणि म्हणून एक एक नवीन परिभाषा ज्याला आपण सामाजिक जबाबदारी असं म्हणूया, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉर्पोरेट सेक्टर असं त्याला म्हटलं जातं. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये या नवीन सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा लेखांकन केलं जाऊ लागलं. पहा मित्रांनो, या ठिकाणी एक लेखांकनाची उत्क्रांती आपण कशा कशा पद्धतीनं लेखांकनाची संकल्पना अगदी हिशोब, किरकोळ स्वरूपाचा हिशोब लिहून ठेवण्यापासून ते अगदी सामाजिक जबाबदारीपर्यंत आपण या लेखाकर्माची उत्क्रांती बघितलेली आहे. या ठिकाणी आता आपण पुस्तपालनाच्या विविध व्याख्यांचा अभ्यास करूया. पहिली व्याख्या आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, रिचर्ड्स ई स्टोहेल्म यांनी केलेली व्याख्या. ते काय म्हणतात? व्यवसायाच्या व्यवहारांचे विश्लेषण करणे आणि नोंदविण्याची कला, भविष्यातील कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी तपशिलासह व्यवसायांचा परिणामांचा अहवाल देणे आणि अशा परिणामांचे स्पष्टीकरण पुस्तपालन करते. थोडीशी व्याख्या आपल्याला वाचल्या समजणार नाही, परंतु व्यावसायिक व्यवहारांचे विश्लेषण म्हणजे काय? मग ते व्यवहार कोणते असू शकतात? खरेदी विक्रीचा व्यवहार, त्यानंतर उधारीचे आणि रोखीचे व्यवहार, एक ढोबळमानाने जर आपण त्याचं वर्गीकरण केलं तर, त्यानंतर धनको आणि ऋणकोशी संबंधित असणारे व्यवहार. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक व्यवहाराचं एक विश्लेषण करून ते त्या पद्धतीने नोंदविण्याची कला या पुस्तपालनामध्ये आहे. भविष्यातील कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे काय? की भविष्यामध्ये एक आर्थिक निर्णय घ्यायचा आहे, मग तो घ्यायचा की नाही. जर आता या सद्यस्थितीला तोटा झाला असेल तर भविष्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेऊ नये अशा प्रकारचं सजेशन म्हणा किंवा अशा प्रकारची एक सूचना म्हणा आपल्याला या पुस्तपालनामुळे मिळते किंवा या लेखाकर्मामुळे मिळते. त्याचबरोबर परिणामांचा अहवाल देणे, कारण घडलेल्या व्यवहारांची नोंद ठेवणे, त्यावरून खाते तयार करणे, त्यावरून आर्थिक विश्लेषण करणे आणि हे आर्थिक विश्लेषण मग ते व्यापार व नफा तोटा खात्याच्या स्वरूपामध्ये असेल किंवा आपल्या ताळेबंदाच्या स्वरूपामध्ये असेल, अशा स्वरूपामध्ये त्या व्यावसायिकाला रिप्रेझेंट करणे. म्हणजे ज्यानं हे भांडवल गुंतवून व्यवसायाची निर्मिती केली आहे, व्यवसाय सुरू केलेला आहे, अशा मालकाला या व्यापार व नफा तोटा खात्याच्या माध्यमातून नफा झाला की तोटा झाला हे त्या ठिकाणी सादर करणे आणि ताळेबंदाच्या माध्यमातून तुमच्या देयता किती आणि तुमच्याकडे आता संपत्ती किती आहे याचं एक प्रकारे एक अहवाल देण्याचं कार्य या ठिकाणी पुस्तपालन करतं, या रिचर्ड ई स्टोहेल्म यांच्या मते. दुसरी व्याख्या आहे जे आर बाटलीबाय यांच्यामध्ये, अतिशय सोपी व्याख्या आहे की पुस्तपालन ही पुस्तसंचामध्ये व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद करण्याची कला आहे. आता पुस्तसंच म्हणजे कोणता? त्या ठिकाणी
आपल्या पुस्तपालनामध्ये पद्धतशीरपणे नोंदी ठेवल्या जातात. मग ह्या नोंदी ठेवण्यासाठी काय केलं जातं? मग ते खरेदी पुस्तक असेल, मग ते विक्री पुस्तक असेल, मग ते ऋणकोचं पुस्तक असेल, मग ते धनकोचं पुस्तक असेल. त्या ठिकाणी उधारीने व्यवहारांचे, रोखीने व्यवहारांचे, म्हणजे एक प्रकारे या सगळ्यांकरिता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, कीर्द पुस्तके ज्याला आपण म्हणूया, त्या पुस्तकांमध्ये तशा नोंदी ठेवणं. वैयक्तिक खात्याची पुस्तकं वेगळे ठेवणं, लेखा पुस्तकं वेगळे ठेवणं, धनकोचे लेखा पुस्तके वेगळे ठेवणं, ऋणकोचे लेखा पुस्तके वेगळे. लेखा पुस्तके म्हणजे त्याच्यामध्ये पद्धतशीरपणे नोंद केलेली असेल किंवा खतावणी केलेली अशा प्रकारच्या व्यवहारांची एक पद्धतशीर नोंद ज्याला आपण म्हणूया. आणि म्हणून अशा पुस्तक संचांमध्ये ठेवल्यामुळे प्रत्येकाशी संबंधित म्हणजे आपल्याला कळू शकतं की उधारीने घडलेले व्यवहार हे त्या ठिकाणी विक्री पुस्तकामध्ये, उधारीने घडलेल्या खरेदीचे व्यवहार ते त्या ठिकाणी खरेदी पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रोख पुस्तकामध्ये सर्व रोखीने घडलेले व्यवहार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मग अशा प्रकारच्या व्यवहारांची पद्धतशीरपणे नोंद करण्याची कला म्हणजे पुस्तपालन होय, असे J.R. बॉटलीबाय म्हणतात. ही त्यानंतरची व्याख्या आहे नॉर्थकॉट यांची. पहा, नॉर्थकॉट काय म्हणतात? पुस्तपालन ही पैशांमध्ये व्यक्त होणारी व्यावसायिक किंवा आर्थिक व्यवहार नोंद करण्याची एक लेखापुस्तकी कला आहे. एक थोडक्यात आपल्याला जर पाहायचं झालं तर या ठिकाणी नॉर्थकॉट यांनी वित्तावर म्हणजे पैशावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे की त्या ठिकाणी आर्थिक व्यवहार म्हणजे पैशाशी संबंधित असणारे व्यवसायामध्ये घडणारे जे जे व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार लेखा पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे लिहून ठेवण्याची कला म्हणजे पुस्तपालन होय. शेवटची व्याख्या आपण पाहूया. R.N. कार्टर थोडीशी पद्धतशीर आणि विस्तृत अशा प्रकारची व्याख्या आहे. काय म्हणतात ते? पुस्तपालन म्हणजे व्यवसायातील व्यवहार पैशाच्या संबंधित असलेले योग्य पद्धतीने पुस्तकांमध्ये नोंदविण्याची ही एक विज्ञान आणि कला आहे. त्या सर्व व्यवसायांच्या व्यवहाराच्या परिणामामुळे पैसा किंवा पैशाची किंमत एक प्रकारे हस्तांतरित होते. या ठिकाणी थोडीशी विस्तृत व्याख्या आहे. आपण थोडं टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करूया. पुस्तपालन म्हणजे सुरुवातीला त्यांनी सांगितले की या ठिकाणी पैशाशी संबंधित म्हणजे वित्ताशी संबंधित व्यवहार पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे म्हणजे लेखा पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे नोंदविले जातात. ती नोंदविण्याची जशी कला आहे तसे ते विज्ञान आहे. विज्ञान कशामुळे? कारण विज्ञानमध्ये नियम असतात आणि आपल्या पुस्तपालन आणि लेखाकर्मामध्ये सुद्धा प्रत्येक व्यवहाराच्या बाबतीत काही नियम आहेत की ते जमा कशामुळे, नावे कशामुळे, जमा केव्हा, नावे केव्हा, याकरिता ते एक विज्ञान ठरतं. कारण त्या ठिकाणी विशिष्ट नियम लागू केले जातात. त्याचबरोबर त्या ठिकाणी खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून कोणाकडून तरी वस्तू जाते आणि कोणाकडे तरी पैसा येतो. म्हणजे पैशांचं हस्तांतरण ज्या ठिकाणी घडतं त्या सर्व व्यवहारांची नोंद करून ठेवण्याचं काम आपलं हे पुस्तपालन करतं. R.N. कार्टर यांच्या मते या ठिकाणी अशा स्वरूपाची ही व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता पाहूया आपण पुस्तपालनाची वैशिष्ट्ये. क्रमांक 1 वैशिष्ट्य तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी, हे दररोजच्या व्यवसायाच्या व्यवहारांची नोंद करण्याची पद्धत आहे. कारण या ठिकाणी घडलेले दररोजचे रोखीचे व्यवहार असतील, उधारीचे व्यवहार असतील, धनकोशी संबंधित असतील, ऋणकोशी संबंधित असतील, या सर्व व्यवहारांची नोंद आपल्या पुस्तपालनामध्ये करून ठेवली जाते. नंबर 2 आहे केवळ आर्थिक व्यवहार नोंदविले जातात. जर एखाद्या व्यापाऱ्याने आम्हाला माल पाठवा असं सांगितलेलं असेल आणि त्या व्यापाऱ्याने जोपर्यंत माल पाठवत नाही तोपर्यंत आम्हाला माल पाठवा अशा प्रकारच्या आदेशाची कुठल्याही प्रकारे नोंद आपल्या पुस्तपालनामध्ये होत नाही. जोपर्यंत संबंधित व्यापाऱ्याकडून तो माल या आदेश देणाऱ्या व्यापाऱ्याकडे येत नाही तोपर्यंत, म्हणजेच जोपर्यंत दोघांमध्ये पैशाच्या देवाणघेवाणीचा व्यवहार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी लेखापुस्तकामध्ये म्हणजे आपल्या पुस्तपालनामध्ये नोंद होणार नाही. त्या ठिकाणी नंबर 3 आहे सर्व नोंदी विशिष्ट कालावधीसाठी तयार केल्या जातात ज्या भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त असतात. विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे मग त्या आपल्या एक पुस्तपालनाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर कोणताही व्यापारी व्यावसायिक एका वर्षाचे आर्थिक व्यवहार लेखा स्वरूपामध्ये तयार करतो आणि या एका वर्षामध्ये झालेला नफा किंवा तोटा, आपली सांपत्तिक
म्हणजे संपत्ती विषयक आणि देयता म्हणजे देणी विषयक असणारी जी स्थिती परिस्थिती आहे ते जाणून घेऊन भविष्यामध्ये जर काही त्याला निर्णय घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या या पुस्तपालनाने उपलब्ध करून दिलेल्या संदर्भाचा तो एक प्रकारे उपयोग करून घेत असतो. नंबर 4 आहे व्यवहारांच्या नोंदी या नियम व नियमनावर आधारित आहेत. कारण या ठिकाणी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की पुस्तपालन हे जशी कला आहे तशा प्रकारचं ते एक शास्त्र सुद्धा आहे. कारण या ठिकाणी कारण आपण खात्यांचे प्रकार जर पाहिले पुढे जाऊन आपण त्याचा अभ्यास करणार आहोतच. त्या ठिकाणी मग ते वैयक्तिक खाते असतील, नामधारी खाते असतील, वास्तविक खाते असतील. वैयक्तिक खाते म्हणजे एखाद्या रामचा लेखा, श्यामचा लेखा, अमुक अमुक कंपनीचा लेखा, हे सर्व वैयक्तिक खात्याचे प्रकार. नामधारी लेखे म्हणजे वेतन दिलं, मजुरी दिली, त्या ठिकाणी वीज बिल भरलं, विद्युत बिल भरलं, त्या ठिकाणी आपल्याला समजा काही मिळकत व्याजाच्या स्वरूपामध्ये, लाभांशाच्या स्वरूपामध्ये झालेली असेल, लाभांश मिळाला, व्याज मिळालं, ही प्राप्ती. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्चाचा विचार केला जातो ते नामधारी लेखे किंवा नामधारी खाते. आणि ज्या ठिकाणी संपत्ती मग जमीन, इमारत किंवा इतर संपत्तीच्या बाबतीत जे व्यवहार होतात ते सर्व व्यवहार त्या ठिकाणी वास्तविक लेख्याशी संबंधित व्यवहार आहेत असं गृहीत धरून किंवा वास्तविक लेख्यांचे व्यवहार आहेत असं गृहीत धरून त्या ठिकाणी या तीनही साठी म्हणजे कोणते वैयक्तिक लेखे, नामधारी लेखे आणि संपत्तीचे म्हणजे वास्तविक लेखे या प्रत्येकासाठी जमा नावे करण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत आणि त्यांचं एका विशिष्ट पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं नियमन केलं जातं. हे सुद्धा एक पुस्तपालनाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. शेवटचं जे आहे ते म्हणजे व्यावसायिक व्यवहार वैज्ञानिकरित्या नोंदविण्याची ही एक कला आहे. आता जसं आपण म्हटलो की जमा नावे करण्याचं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत आणि ते नियम असल्यामुळे एक शास्त्रशुद्ध पद्धतीने दुहेरी नोंद पद्धतीने त्या ठिकाणी दोन खात्यावर परिणाम जमा आणि नावे आणि ते कशामुळे याचं रीतसर पद्धतशीरपणे नोंद करून त्या नोंदीच्या खाली त्याचं स्पष्टीकरण लिहून कोणत्या दिनांकाला व्यवहार झाला हे व्यवस्थितपणे लिहून त्या ठिकाणी तो व्यवहार नोंदवून ठेवला जातो या पुस्तपालनामध्ये. आणि म्हणून ही एक वैज्ञानिकरित्या व्यवहार नोंदविण्याची कला आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. यानंतर आपण पुस्तपालनाची उद्दिष्टे अभ्यासूया. या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट आहे तुम्हाला पुढे दिसत असेल पुस्तपालनाचे मुख्य उद्दिष्ट हे सर्व आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित आणि तर्कशुद्ध पद्धतीने पूर्ण आणि अचूक माहिती ठेवणे हे आहे. कारण त्या ठिकाणी पैशाशी संबंधित असणारे व्यवहार हे सर्व व्यवहार एक तर्कशुद्ध पद्धतीने पूर्ण आणि अचूक माहिती कुठल्याही प्रकारे अपूर्ण माहिती या ठिकाणी पुस्तपालनामध्ये चालत नाही. कारण जर या ठिकाणी पुस्तपालनामध्ये एखाद्या व्यवहाराची माहितीच अपूर्ण झाली तर त्या ठिकाणी पुढे सर्वच खात्यावर त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणून पूर्ण माहिती अचूक माहिती त्या ठिकाणी ठेवली जाते. नंबर 2 आहे सर्व व्यावसायिक व्यवहारांची नोंद तारखेनुसार आणि खात्यानुसार करणे. कोणत्या दिनांकाला तो व्यवहार घडला, समजा व्यवहार घडला 3 जानेवारीला 3 जानेवारी 2020ला तर त्या ठिकाणी दिनांक हा एक रकाना असतो आपल्या पुस्तपालनामध्ये कीर्तन नोंदी ज्या ठिकाणी आपण करतो त्यामध्ये आणि त्या दिनांकामध्ये आपण लिहितो 2020 म्हणजे वर्ष अगोदर आणि जानेवारी 3 म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 3 तारखेला तो व्यवहार घडलेला आहे. त्याचबरोबर तो कोणत्या खात्याशी संबंधित आहे, समजा त्या ठिकाणी सुनील नावाच्या एखाद्या ग्राहकाकडून आपल्याला पैसे मिळाले म्हणजे रोख मिळाली म्हणजे रोख खाते आले, कोणाकडून मिळाले तर सुनीलकडून मिळाले म्हणजे त्या ठिकाणी सुनीलचे खाते आले म्हणजे त्या खात्यानुसार त्याची नोंद केली जाते. नंबर 3 आहे पुस्तपालन व्यवसायाच्या व्यवहारांचे कायमस्वरूपी माहिती म्हणून कार्य करते. कारण ज्या ठिकाणी एवढी पद्धतशीरपणे नोंद ठेवली असेल त्यामुळे भविष्यामध्ये कधीही एक पुरावा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी संदर्भ आवश्यक असेल अशा वेळेला आपण सरळ त्या ठिकाणी दिनांकानुसार ती माहिती शोधून काढू शकतो आणि संबंधित व्यवहाराच्या बाबतीत काही विवादास्पद परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारचा पुरावा म्हणून देखील सादर करता येतो. नंबर 4 आहे व्यवसायाचा आर्थिक वर्षातील नफा किंवा
तोटा जाणून घेणे. या ठिकाणी बघा, जसं आपण म्हटलो की व्यावसायिकाचा मुख्य उद्देशच हे आर्थिक लेखापुस्तके तयार करण्याच्या पाठीमागे काय असतो की व्यवसाय नफ्यामध्ये आहे की तोट्यामध्ये आहे. एखाद्या व्यावसायिकाला किंवा एखाद्या व्यापाऱ्याला जर आपण विचारलं की तुम्ही नफ्यासाठी व्यवसाय करता की तोट्यासाठी करता, तो सरळ स्वभावामध्ये तो काय म्हणेल की मला नफा मिळण्याची अपेक्षा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी हा व्यवसाय करतो. मुळात नफ्यासाठीच व्यवसाय करतो. आणि म्हणून नफा झाला की तोटा हे शोधून कसं काढायचं, तर त्या ठिकाणी आपण जे आपल्या इयत्ता आता 12वीला ज्यावेळेस आपण जाऊया त्यावेळेस आपल्याला ही व्यापार व नफा तोटा खाते आणि ताळेबंद हे विस्तृत स्वरूपामध्ये अभ्यासायचं आहे. आपल्या 11वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा जे स्वामित्व संस्थेची वित्तीय विवरणे नावाचं आपलं एक चॅप्टर आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे व्यापार खाते तयार करावे लागतात, ज्यामध्ये ढोबळ नफा शोधून काढला जातो. त्यानंतर नफा तोटा खाते तयार करावे लागते, ज्यामध्ये शुद्ध नफा शोधून काढला जातो. आणि नंतर आपण ताळेबंद तयार करतो. म्हणजे नफा आणि तोटा जर जाणून घ्यायचा असेल तर पुस्तपालनाने ठेवलेल्या व्यवस्थित नोंदींचा आधार घेऊन आपण जे खाते तयार करतो त्या खात्यावरून नफा किंवा तोटा समजून घेता येतो. नंबर 5 आहे व्यवसायाची एकूण मालमत्ता आणि दायित्व जाणून घेणे. व्यवसायाची एकूण मालमत्ता म्हणजे संपत्ती, की जमीन, इमारत, वाहन, संगणक, फर्निचर वगैरे जे काही व्यवसायाकडे एकूण मालमत्ता आहे तिचं आजचं मूल्य किती आहे. त्यानंतर दायित्व म्हणजे व्यवसायाकडे असणारे कर्ज असतील, व्यवसायाचं असणारं भांडवल असेल, कारण भांडवल सुद्धा हे भागीदारांचं असेल किंवा अन्य कोणाचं असेल तर ते भांडवल ते कधीही परत मागू शकतात एक प्रकारे, आणि म्हणून ते एक दायित्व समजलं, ती एक देयता समजली जाते. म्हणून ते भांडवल असेल, एखाद्या बँकेचं कर्ज असेल, एखादं खाजगी कर्ज असेल, हे सर्व दायित्व म्हणजे देयता म्हणजेच देणी किती आहेत. म्हणजे मालमत्ता म्हणजे संपत्ती आणि दायित्व म्हणजे देणी, म्हणजे संपत्ती आणि देणी किती आहेत व्यवसायाला, याचा एकंदरीत लेखाजोखा जर जाणून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्या पुस्तपालनाचाच आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून पुस्तपालनाचं हे सुद्धा एक सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट समजलं जातं. त्यानंतर नंबर 6 आहे व्यवसायाच्या मालकाची व्यावसायिक देणी जाणून घेणे. जसं आताच मगाशी आपण म्हटलो की एक देयता जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत भविष्यामध्ये त्याला निर्णय घेणं कठीण जातं. आणि म्हणून देयतांचा अंदाज जर त्याला घ्यायचा असेल किंवा देयता किती आहेत हे एक्झॅक्ट त्याला समजून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला ताळेबंद तयार केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ताळेबंद जर तयार करायचा असेल तर आपल्याला शुद्ध नफा किंवा तोटा शोधून काढावा लागेल नफा तोटा खात्यावरून. शुद्ध नफा किंवा तोटा जर शोधून काढायचा असेल तर आपल्याला व्यापार खाते तयार करावं लागेल. आणि व्यापार खाते तयार करायचे असेल तर या सर्वांशी संबंधित असणारे जे लेखे आहेत ते लेखे आपल्याला तयार करावे लागतील. आणि म्हणून हे लेखे आपल्याला पुस्तपालनातील नोंदींशिवाय तयार करता येत नाहीत. म्हणून व्यावसायिकाला सुद्धा त्याची देयता जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पुस्तपालन एक प्रकारे मदत करतं. शेवटचं उद्दिष्ट आहे व्यवसायाला एक स्वतःच्या प्रगतीची एक तुलना करता येते. मग ती चालू वर्षाची तुलना मागील वर्षासोबत किंवा आपल्यासारखाच जो व्यवसाय करणारा व्यावसायिक असेल त्या व्यावसायिकाच्या सांपत्तिक स्थितीबरोबर किंवा त्या व्यावसायिकाच्या एकंदरीत आपण काय म्हणता येईल त्याला संपत्ती किंवा देयता बरोबर तो तुलना करू शकतो किंवा नफा तोट्याबरोबर तुलना करू शकतो की आपला व्यवसाय कुठे आहे आणि संबंधित आपल्यासारखाच व्यवसाय करणारा तो किती नफा मिळवतो आहे किंवा त्याची सांपत्तिक स्थिती किती स्वरूपाची स्ट्रॉंग अशा प्रकारची आहे. आपल्या स्वतःच्या प्रगतीच्या बाबतीत मागच्या वर्षी किती रुपये नफा झाला, यावर्षी किती झाला, मग कमी झाला तर का कमी झाला, वाढला असेल तर ती वाढीची कारणं कोणती आहेत, याचा एकंदरीत लेखाजोखा म्हणजे व्यवसायाची स्वतःची प्रगती आणि आपल्यासारखाच व्यवसाय करणाऱ्या व्यवसायांशी तुलना करण्यासाठी त्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांचाच किंवा परिणामांचाच आधार घ्यावा लागतो. आणि त्याकरिता सुद्धा आपलं पुस्तपालन एक प्रकारे मदत करीत असतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण पुस्तपालन म्हणजे काय, त्याची उत्क्रांती, त्याची संकल्पना, त्याच्या व्याख्या, त्याची काही वैशिष्ट्ये आणि काही उद्दिष्टे अगदी थोडक्यात अभ्यासलेली आहेत. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये परत याचा व्यवस्थित वाचन करून अभ्यास करू शकता. जर काही अडचण आली असेल तर त्या ठिकाणी नक्कीच मला आपल्या या
कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तशा प्रकारच्या कमेंट्स करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तशा प्रकारची अडचण मला या ठिकाणी विचारू शकता. आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ज्या काही ह्या आत्ताच्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत त्या तुमच्या रजिस्टरमध्ये जे मी तुम्हाला करायचं सांगितलं आहे त्यामध्ये पद्धतशीरपणे तुम्ही ह्या नोंदवून ठेवायच्या आहेत. आपलं पुस्तकपालन आणि लेखाकर्म जे आहे हे ज्या कोण्या विद्यार्थ्याला पुढे भविष्यामध्ये वाणिज्य शाखेमध्ये जर करिअर करायचं असेल, त्या ठिकाणी वाणिज्य शाखेमध्ये स्वतःला काही सिद्ध करायचं असेल तर आपला 11वीचा हा पुस्तकपालनाचा जो बेस आहे हा तुम्हाला वारंवार उपयोगाला येणार आहे. आणि पुस्तकपालनाची जी मुळात आपल्या BKची अकाउंटिंगची जी प्रत्येक एक संकल्पना आहे ती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आपल्या या इयत्ता 11वीच्या पुस्तकपालन व लेखाकर्मशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या संकल्पना तुमच्या अकाउंटच्या रजिस्टरमध्ये लिहून काढायच्या आहेत. ठीक आहे, थांबू या ठिकाणी आपण आता.